तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महाभाग 2 मध्ये तुम्ही बघत आहात. हा अर्जुन उठून जात असतो तेव्हा प्रिया म्हणते, सॉरी अर्जुन, आता मी पुन्हा सायलीचा विषय नाही काढणार, प्लीज प्लीज तू बस ना रे, बस ना खाली. आता ती अर्जुनला बळजबरी तिथे खाली बसवतेच. आता इकडे सायली खूपच तगमग करत असते. आता ती या कल्पनाताईंना म्हणते, आई मी कुसुमताईकडे जाऊन येते, मी जरा भेटून येते तिला. कल्पनाताई म्हणतात, बरं सायली ये जाऊन, पण संध्याकाळची वेळ आहे बाळा, जरा जपून जा. सायली म्हणते, हो आई, आणि मी रात्री उशिरा येईल, जेवायसाठी माझी वाट बघू नका. कल्पनाताई म्हणतात, हो ये जाऊन. आता लगेच अस्मितामध्ये बोलते, नवरा जरा बाहेर काय गेला, आधी वंदळेपणा करायचा आणि मग आता बाहेर भटकायला जायचं, मस्त चाललंय सायलीचं. आता कल्पनाताई तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, काय ग अस्मिता, तुला प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे का? अगं नवरा घरी असताना ती त्याची उडबाईसच करत असते, जर गेली ती बहिणीकडे नवरा घरी नसताना तर काय हरकत आहे ग. सायली म्हणते, आई मी निघू का? मग कल्पना म्हणतात, हो बाळा, हळूच जा, सावकाश जा. सायली म्हणते, हो आई, मला उशीर होईल यायला. आता कल्पना म्हणतात, सांभाळून जात. प्रेक्षकांनो बघा, ही सायली अगदी पोहोचते पण लागली अलिबागला. ती सारखी अर्जुनचा फोन लावून बघत असते, फोन काही लागे ना अर्जुनचा. पण आता या कल्पना अस्मिताला ओरडत असतात, उठून बाई, संध्याकाळची वेळ आहे तर आता इकडे ही प्रिया अर्जुनला म्हणत असते, ए अर्जुन, आता निघायचा विषय काढू नको बरं, आत्ता कुठे आपल्या डेटला रंग चढलाय ना. अर्जुन म्हणतो, काय डेट? मग प्रिया म्हणते, तुझ्या क्लायंटच्या कृपेने आज आपली ही डेटच ठरली आहे ना. आता ही त्या अर्जुनला ते दारू पिण्याचा फोर्स करत असते. अर्जुन म्हणत असतो, अगं पण आता अर्जुन ते पिणार तेवढ्यात एक वेटर दादा येतात आणि जोरात प्रियाला त्यांचा धक्का लागतो आणि आता प्रियाच्या पायावरच ती काच फुटली आहे आणि ते पायाला तिच्या काच घुसते. आता ती जोरात ओरडते त्यांच्यावर आणि म्हणते, मूर्खा, दिसत नाही का तुला? अर्जुनला म्हणते, अर्जुन लागलंय रे माझ्या पायाला खूप. अरे बापरे. अर्जुन म्हणतो, बस खाली तन्वी, खाली बस. आता ती मुद्दाम तिथे खाली बसते आणि म्हणते, बघ ना रे अर्जुन, काही रक्त वगैरे येते का रे पायाला माझ्या? अर्जुन म्हणतो, पाय थांब जरा, बस खाली तू. आता प्रिया त्याच्या हातात पाय देते आणि म्हणते, बघ ना रक्त येतंय का? आता तिच्या पायाला खरंच काच घुसलेली असते. अर्जुन आल्लाद ती काच बाजूला काढतो आणि म्हणतो, अगं लागलं नाहीये जास्ती, थांब बघू दे जरा मला. आता प्रियाच्या अचानक लक्षात येतं, अरे यार, मी हे काय करतेय? अर्जुनला मी माझा तळपाय का दाखवतेय? अर्जुनने माझी तळपायाची खून बघितली तर आता ती पावसाच्या पाण्याने पुसून गेली असेल ना. आता ती एकदम पाय असा बाजूला घेते आणि म्हणते, अरे अर्जुन थांब, आता नाही दुखत आहे माझा पाय, मी काय करते, मी पाय धुवून येते माझा, मग इन्फेक्शन कमी होईल नाही का. आणि लगेच पळत त्या वॉशरूमला गेली आहे ती. आता ती वॉशरूममध्ये जाऊन तुळशीपत्र पुन्हा ते पायावर काढून घेते. या तुळशीपत्रावर तर अनेक युट्यूबर्सनी भरपूर पैसे कमावलेले आहेत प्रेक्षकांना, फेक तुळशीपत्र सांगून. आता पुन्हा तेच चालणार असो. तर आता अर्जुन विचार करतो, ही येडी आहे काय, पाय काय देते हातात माझ्या, पुन्हा एकदा काढून काय घेते, अवघड आहे बाबा या पोरीचं. आता ही सायली पत्ता विचारत आली आहे त्या हॉटेलपर्यंत. हे दगाफटका केला असेल का प्रियाने त्यांच्या बाबतीत, असे काही विचार तिच्या मनात येत आहे. आता ती पत्ता विचारता एका ठिकाणी थांबते आणि पुन्हा अर्जुनला फोन करायचा प्रयत्न करते. तेव्हा तिथे प्रतिमा आत्या तिच्या समोरच असतात. पण नेहमीप्रमाणे प्रतिमा आत्या आल्या आणि गेल्या. आता अजून पुढे दाखवणार आहे ते प्रतिमा आत्याचं. सायली आता तिथून निघून जाते पण प्रतिमा आत्या तिथे बाजी घेत आहेत. आता ही प्रिया गेली वॉशरूम मध्ये आणि आता टेन्शन मध्ये विचार करत असते, बापरे, बरं झालं अर्जुनने माझ्या पायावरची खूण नाही बघितली. अर्जुनला तन्वीच्या पायावरची जन्मखूण माहिती असेल काय? बापरे, नसेलही माहिती, पण त्याला माहिती असलं तर नको रिस्क नको घ्यायला, त्याने मला विचारलं असतं तर. आता ती लगेच त्या आयब्रो पेन्सिलने पायावर तुळशीपत्र काढून घेते आणि फ्रेश वगैरे होऊन पुन्हा एकदा बाहेर जाते. आणि आता इकडे सायली मात्र पत्ता शोधत बिचारी हैराण झालेली आहे. प्रेक्षकांनो, काय सांगू तुम्हाला, आता आज माझे तर शब्द आज कोंडल्यासारखेच झाले. म्हणजे प्रेक्षकांनो, मला कोणावर टीका करायची नाहीये, पण काही मालिकेंचे भाग आज नसतात तरी सुद्धा कसं काय त्याचे भाग दिले जातात आणि लोक अगदी आवडीने ते भाग ऐकतात. या गोष्टीचं मला कुठेतरी वाईटही वाटतं. असो, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहावं. तर आता अर्जुन विचार करतोय, ही तन्वी इथे नाहीये तर सायलीला फोन करू का? पण नको, ती लगेच येईल. आणि आता तो ते मोबाईल रेकॉर्डिंगला लावतोय, व्हिडिओ रेकॉर्डिंगला तन्वी याच्यात. आता ते टिश्यू पेपरचं असतं ना ते ठेवायचं, त्याच्यात त्याने तो मोबाईल ठेवलाय व्हिडिओ रेकॉर्डिंग. आता तन्वी आली आहे बाहेर आणि तेवढ्यात त्या रेस्टॉरंटमध्ये गाणं वाजतं, टिक वाजते डोक्यात. आणि आता लगेच गाणं ऐकून या प्रियाच्या अंगात आलंय आणि ती अर्जुनला जबरदस्ती ते पाचते आणि त्याच्यासोबत डान्स करायला लागते. आणि प्रेक्षकांना जवळजवळ 15 मिनिटं हा डान्स चाललाय. त्यामुळे आपला हा रिव्ह्यू आता हा छोटा झालाय.
अर्जुन डान्स करतोय तन्वी सोबत, पण त्याला इमॅजिन होत असतं की त्याच्यासोबत सायलीच डान्स करतेय आणि अर्जुन तिच्यासोबत डान्स करतोय अगदी डोळे झाकून. असा डान्स त्यांनी खूप वेळ दाखवलाय आणि अचानक आता डान्स करता करता या प्रियाचा हात त्याच्या हातातून निसटतो आणि अर्जुनच खाली पटकन पडतो आणि पडतो पण तेवढ्यात त्याच्या समोर सायली आली. सायलीला अर्जुनला अशा अवस्थेत पाहून एकतर वाईटही वाटतं आणि प्रियाचा रागही येतो. आता ही सायली किती वेळ या दोघांकडे बघताना दाखवली आणि अर्जुन कसा बसा सावरत असा उभा राहतो. आता प्रिया घाबरते ना सायलीला बघून. प्रिया सायलीकडे बघतच राहते आणि सायली अशी रागाने बघते आता त्या प्रियाकडे. अर्जुन आता हळूच असा उठतोय, त्याला थोडीशी नशा येत असते. तो विचार करत असतो, अरेच्छा, मी तर आता मिसेस सायलींसोबत डान्स करत होतो आणि या खरंच माझ्यासमोर प्रत्यक्षात उभ्या आहेत. हा माझा भास आहे की स्वप्न? आता जरा तो डोळे बिळे चोळतो आणि मग भानावर येतो, कारण आता सायली अशी दातबीत खात असते अर्जुनवर आणि अर्जुनच्या लक्षात येतं इतक्या वेळ त्याला भास होत होता. आता प्रिया म्हणते, सायली तू इथे? अगं तू तर सरप्राईजच दिलंयस. अर्जुन आता भानावर यायचा प्रयत्न करत असतो. आता ही प्रिया बोलत असते तेव्हा सायली तिला बोलू पण देत नाही आणि म्हणते, तुला भेटायला आलेली नाहीये मी इथे प्रिया, मी माझ्या नवऱ्याला भेटायला आली आहे. तुम्हाला सकाळपासून 100 फोन करते मी, तुम्हाला फोन उचलता येत नाही का? आता अर्जुन तिला काही बोलणार तर सायली त्याला काही बोलूच देईना. काय हो, तुम्हाला कळत नाही का? 100 वेळेला तुम्हाला फोन करत होते मी सकाळपासून, तुम्हाला फोन घेता येत नाही का? माणसाने नक्की समजायचं तरी काय? तुम्ही अडचणीत आहात का? काही अपघात झाला का? किती विचार करत होते मी. घरातले सगळेजण काळजी करत असतील असं समजत नाही का तुम्हाला? एवढी लहान गोष्ट कळत नाही? आता अर्जुन काही बोलणार तेव्हा सायली म्हणते, आता तुम्ही काहीच बोलू नका. काळजी करून करून माझा जीव जायची वेळ आली होती आणि इथे बघते तर काहीतरी तिसरंच चालू आहे तुमचं. आता अर्जुनने तोंडावर बोट ठेवलंय पण मनात विचार करतोय, मिसेस सायली जर आता चिडायची ऍक्टिंग करत असतील ना तर सुपर्ब होणार आहे. आता अर्जुन पुन्हा काहीतरी सांगायला लागतो, अहो माझं ऐकून तरी घ्या. आता त्याच्या मनात पुन्हा येतं की खरंच चिडत असतील तर. अर्जुन मग सायलीला म्हणतो, अगं माझा एक फोन लागला नाही तर थेट अलिबागला यायचंस का तू? सायली म्हणते, का अडचण व्हायला लागली का तुम्हाला माझी? तुमच्या या बालमैत्रिणीबरोबर छान नाचत होतात ना तुम्ही, मी आल्यामुळे तुमच्या रंगाचा बेरंग झालाय का? अर्जुन म्हणत असतो, सायली जरा हळू बोल, सगळे ऐकताय ना. सायली म्हणते, तुम्ही हिच्यासोबत नाचत होतात ना तेव्हा पण सगळी माणसं बघतच होती तुम्हाला. अर्जुन म्हणतो, अगं पण मी माझ्या क्लायंट मीटिंगसाठी आलो होतो ना, बघ म्हणजे म्हणून मी, अगं लास्ट मीटिंगला कॅन्सल झाली ग, त्याला काही सुचेना काय बोलावं. सायली म्हणते, म्हणून तुम्ही फोन बंद करून बसले का? अर्जुन म्हणतो, नाही मी नाही बंद केला ग फोन. आता सायली म्हणते, बघू बरं तुमचा फोन. अर्जुन विचार करतो, अरे बापरे, यांनी फोन पाहिला तर सगळा प्लॅन फिसकटून जाईल माझा. आता सायली म्हणत असते, बघू कुठे तुमचा फोन. आता सायली त्याच्या टेबलजवळ जाते. आता लगेच प्रिया म्हणते, फोन अर्जुनने नाही मी स्विच ऑफ केलाय, तो फोन सतत वाजत होता आणि आम्हाला डिस्टर्ब होत होतं. सायली संतापते आता आणि म्हणते, असं काय करत होतात तुम्ही की माझ्या येण्यामुळे तुम्हाला इतकं डिस्टर्ब झालंय? अर्जुनला काही कळेना काय उत्तर द्यावं. आता सायली प्रियाला म्हणते, तू एका विवाहित पुरुषासोबत बाहेर आलीसच कशी? पण आता प्रिया मनात विचार करते, तुझा नवरा तुझा नाहीये हे ऐकून आणि बघून किती त्रास होतोय ना तुला. आता मला गारगार वाटतंय सायली, मजा येते मला तुला असं चिडचिड करताना बघून. आता सायली म्हणते, अगं बोल ना, तुला विचारते मी. या माझ्या नवऱ्याला नादाला लावायचा प्रयत्न करू नकोस ना, तुला काय वाटलं सायली भोळी आहे, गपचूप सगळं ऐकून घेईल, पण लक्षात ठेव माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचा तू. आता ही प्रिया अर्जुनच्या जवळ येत असते आणि म्हणते, काय रे अर्जुन, काय ही तुझी बायको बडबड करतेय? पण आता सायलीने तिचा हात पिरगाळलाय. प्रेक्षकांना मला अख्ख्या महा एपिसोड मध्ये एवढा सीन आवडलाय या नवरा बायकोची भांडणं. प्रिया तिला म्हणत असते, सायली सोड मला. अर्जुन म्हणतो, अगं काय करतेस, सोड तिला. आता प्रिया चिडते आणि म्हणते, माझ्यावर ओरडायचं नाही या, तुझा नवरा माझ्यासोबत एन्जॉय करतोय त्यात माझी काय चूक आहे ग? उलट त्याला विचार ना तू, किती छान रोमॅन्टिक वातावरण आहे आणि त्याची डान्स पार्टनर या वातावरणात मी काय, तू का नाहीये? हा अर्जुन तर तिथे नुसता चुपचाप उभं राहतोय. आता प्रिया म्हणते, थांब मीच देते त्याचं उत्तर, कारण तुझा नवरा ना तुला खूप कंटाळलाय सायली, त्याला तू तुझ्या नजरेसमोर सुद्धा नकोयस. तुमच्यात प्रेम भीम जे होतं ना ते कधीच हवेत विरून गेलेलं आहे, कारण तुझा घाणेरडा स्वभाव आहे. तू या एका वर्षात अर्जुनला किती त्रास दिलायस ना ते अर्जुनने मला सगळं सांगितलंय. आता मात्र सायली एवढी संतापून बघते त्या अर्जुनकडे की विचारूच नका. प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा महाभाग पूर्ण केलाय. पण आता बघूयात या प्रतिमा आत्याचं नेमकं ते काय करतात. आता अर्जुन तिच्या पाठीपाठी धावत चाललाय. ऐका माझं, असं काही नाहीये हो माझ्या मनात, ऐकून तरी घ्या. पण सायली काही ऐकेना. आता यांनी ना प्रेक्षकांनो ऍटलिस्ट या दोघांचं प्रपोज जरी दाखवलं असतं ना या फ्लो मध्ये, तरी आपल्याला बघायला खूप मजा आली असती. आता सायली काही त्याचं ऐकून घेत नसते. पुढच्या भागात आपण बघतोय आता ती हे भांडत असताना दोघं जण या प्रतिमा आत्याचे बटाटे खाली पडलेत त्या उचलायला जातात. तर आता तिकून एक रिक्षा येते आणि मग ती सायली जोरात ओरडते, अहो माई. पण आता तिथे खूप लोक जमा होतात, त्यांना वाचवतात आणि रिक्षामध्ये बसवून
सोडून देतात कुठेतरी. पण सायली आता विचारते, त्या रिक्षात बसून गेल्यावर सायलीला आठवतं की यांना कुठेतरी मी बघितले. आता बघूयात काय होतंय पुढे काय नाही ते. प्रेक्षकांनो, या कलाकारांच्या मेहनतीसाठी आणि रविवारची झोप सॅक्रिफाईस केल्याबद्दल माझ्या रिव्ह्यूला एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. इतकं केविलवाणं प्लीज म्हणते मी, तरी सुद्धा काहीच प्रेक्षक अगदी मनापासून लाईक करतात आणि बाकीचे मात्र नाही करत. मी फक्त तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करू शकते, सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.